दिवंगत आजीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी नातवंडांनी आजीच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त पांढुर्ली गावातील कातकडे परिवाराने शिवमहापुराण कथेतून पंचक्रोशीतील भाविकांना शिवमहात्म्याची भक्तिमय मेजवानीच या सप्ताहात देऊन एक चांगला आदर्श निर्माण केला आहे। साधू संतांची उपस्थिती व हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर यांचे शानदार सादरीकरण तसेच विवेचनामुळे पांढुर्ली गावात जणू स्वर्गच अवतरल्याची अनुभूती उपस्थितांना आली आहे। कातकडे परिवाराच्या या धार्मिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। महान तपस्वी सद्गुरू लक्ष्मण गिरीजी महाराज यांच्या तप साधनेने नावलौकिक असलेल्या पांढुर्ली गावातील गंगा भागीरथी कमळाबाई भीमा पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कातकडे परिवाराने शिवमहापुराणाचे आयोजन केले होते। कथाकार गणेश महाराज करंजकर यांनी या सप्ताहात शिवमहापुराण कथा सांगितली। दररोजच्या कथेत प्रसंगानुरूप देवदेवतांच्या जिवंत भूमिका सादर करण्यात आल्यामुळे उत्तरोत्तर कथेच्या धार्मिक वातावरणात भर पडली। शेवटच्या दिवशी सकाळी सद्गुरू लक्ष्मण गिरीजी महाराजांची पालखी तसेच डॉक्टर आयुर्वेदाचार्य श्री 1008 महामंडलेश्वर बाळानंद सरस्वती महाराज, धर्मगुरू स्वामी आनंद महाराज व गणेश महाराज यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून टाळ मृदुंगाच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली। गणेश महाराजांनी आईचा महिमा आपल्या कीर्तनात सांगितला। महामंडलेश्वर बाळानंद सरस्वती महाराजांनी गुरुभक्तीच्या आठवणी ताज्या केल्या। शेवटी उपस्थित साधू संतांचा गौरव करण्यात आला। सप्ताह यशस्वी करण्यासाठी बेबीताई कातकडे, कैलास कातकडे, रवींद्र कातकडे, भरत कातकडे, योगेश कातकडे, रेखाताई सोनवणे, भारती कातकडे, नीता कातकडे, स्वाती कातकडे, अनुराधा कातकडे, शुभम कातकडे, ऋषिकेश कातकडे, आदित्य कातकडे, रोहिणी कातकडे, सिद्धी कातकडे, विद्या कातकडे, आदेश कातकडे, विराज कातकडे, प्रियल कातकडे तसेच भजनी मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आहेत। स्वासी कमळाबाई भीमा पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 7 दिवसापासून चालत आलेले शिवमहापुराण यज्ञ, कारण पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई तोची मुखी गाई हरीचे नाव, काहीतरी पुण्याई असेल या अनुषंगानं या परिवारानं हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो। कारण जन्मोजन्मीचे नाही का दुःख विसरण्यासाठी माणसाला अर्थास करावा लागतो। मी पहिल्यांदा स्वामी लक्ष्मण गिरी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। या गावातील ग्रामस्थ, सर्व गुरुबंधू आणि साधक परिवार तसेच या गावातील विविध कमिटी क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, माजी सरपंच, ग्राम कमिटीचे अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व बांधव, बंधू भगिनी, माता पिता या सर्वांना साष्टांग दंडवत घालतो। महाराजांनी खूप कीर्तनामधून आपल्याला प्रबोधन केलंय, मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो। कारण सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे आधी पाये त्यांचे। का धरावे? मार्ग दावून गेले आधी संत ते दयानिधी। मार्ग दावण्यासाठी तुम्ही का असं म्हणाल, परंतु तुका म्हणे गुरु माता पिता बंधू तुझी कृपा सिंधू सर्व काळ। जन्माला जो घालतो, जन्माला येण्या अगोदर आपल्याला कुठलाच आधार नाही। जन्माला आल्यानंतर जो आधार आहे तो पहिले गुरु, आई आणि वडील। त्याच्यानंतर आपण शाळेत जातो, मग आपल्याला शिक्षक, आपले जे गुरु असतात ते आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम करतात। आध्यात्मिक क्षेत्रात पण तसंच आहे, गुरु आहे, सद्गुरू आहे। चांगला मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला सद्गुरूची गरज असते। या क्षेत्रामध्ये ज्या महात्म्याचं वास्तव्य या श्री क्षेत्र पांढुर्ली गावामध्ये आहे, झालेलं आहे नाही का, ते लक्ष्मण स्वामी महाराज। व्यक्ती जरी साधा असला, परंतु
आचरण खूप महत्वाचं आहे. आता कोठे धावे म्हण तुमचे देखील चरण. चरण कुणाचे धरावे, का धरावे आणि कशासाठी धरावे? महाराजांनी सांगितलं विचार, मी सांगितले चरण. कारण आता कोठे धावे म्हणा तुमचे देखील चरण. भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. कशासाठी चरण धरायचे आपल्याला? हा जो आनंद आहे हा प्राप्त करण्यासाठी. पण आनंद प्राप्त करत असताना शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुबाटा. चरण कुणासारखे धरा? हनुमंतरायासारखे. कारण दासत्व वध करणं हा आपला गुणधर्म असावा. सांगता सांगता नाही का, सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. महाराजांनी खूप प्रमाण देऊन सांगितलं. आदिनाथ गुरु नाही का, सकळ सीतांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. ज्या शिवालयामध्ये स्वामींनी आपली तपश्चर्या केली, 12 वर्ष कळसामध्ये तपश्चर्या केली. का केली? कोणासाठी केली? संतांच्या विभूती जगाच्या कल्याणात ध्येय कष्ट युती परोपकारी. अहो तुमच्या आमच्यासाठी केली आपल्या लक्षात नाही. कारण जो महात्मा गावात राहतो त्याला त्या गावात लोक महत्व करत नाही किंवा महत्व देत नाही. गेल्यानंतर त्याचं महत्व कळतं. संत ही माणसासारखेच, परंतु संतांचं कार्य वेगळं असतं. त्या माऊलींना जरी 12 वर्ष कळसात राहिले, परंतु शेवटच्या क्षणाला 6 दिवस पूर्ण होत असताना कळसातून खाली पडले. हातापायांचा चुरा झाला. शेवटी नाशिकला ऍडमिट करावं लागलं आणि त्यांना परत पुन्हा रूप डॉक्टरने दुरुस्त करून नाही का तुझं शरीर परत साध्य झालं. म्हणजे तपश्चर्या करत असताना सुद्धा कल्प विकल्प नावाच्या 2 गोष्टी आहेत. कल्पना केली पाहिजे, परंतु कल्पना करत असताना मन आणि इंद्रिय ही खूप महत्वाची बाब आहे. कारण जो मनावर ताबा मिळवतो, मनावर विजय मिळवतो, इंद्रियावर ताबा मिळवतो, तो त्या साधू तत्वाकडे जात असतो. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जर सर्व सिद्धी प्राप्त करायच्या असतील, सुखा समाधानाने जीवन जगायचं असेल, तर पहिलं मन प्रसन्न लागतं. नाहीतर नेहमी सांगतो घरात, महाराजांनी पण सांगितलं, या सिन्नर तालुक्याच्या वतीने आपल्या दोघांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमासाठी लाभलेले स्वररत्न आमचे योगेशजी दादा, हे माणसं दुर्लभ आहेत. पण काय आजीने पुण्य केलं काय माहिती, असे खूप छान माणसं भेटून गेले. 7 दिवस ज्यांनी कथेला संगीत साथ दिली ते आमचे शिवराम दादा, आणि ज्यांच्या हातून पखवाज वाजत नाही अक्षरशः बोलतो असे आमचे किरणजी गोसावी. त्यानंतर माझ्यावर बंधूप्रमाणे प्रेम करणारे आमचे संजू महाराज जमधाडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि 7 दिवस ज्यांनी ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालवलं, खूप दूरवरून आलेले आहेत ते. उच्चार फार स्पष्ट आहेत, वाचण्याची पद्धत, स्वर फार गोड आहे. सन्माननीय व्यासपीठ चालक महाराजजी, मला नाव गणेश महाराज पौड,
आपलंही स्वागत आहे. आणि बाकी सगळे परिचयाचे आहेच आहे. आपले समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ पांढुर्ली विनेकरी आणि ज्यांनी आज 8वा दिवस आहे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ते साऊंड सिस्टम वाले त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या वाजवा. आज छान बुलबुल वाजवली तुम्ही. हा म्हणजे अभंगाला कशी चाल लावायची ही तुम्ही पहिले लावून दाखवायची. हुशार आहेत ते. हा छान. आणि महाराजजींचे आलेले सर्व भक्तगण, समस्त पांढुर्ली ग्रामस्थ, सर्व सेवेकरी, वारकरी, गावकरी, माळकरी, टाळकरी, हे की नाही, बाकीचे जोडून घ्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अगोदरच आभार प्रदर्शन केलेलं बरं नाही ते घरातले आमच्या केशव महाराज करंजकर त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवा. स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट, नाशिक.